नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गावठी हस्ती या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला चाललो आहे. आज आपण चाललो आहे मका पेरायला, कारण की मक्याची लय मारामारी चालू आहे. वाढ तर आहे पण मका नाही आहे आता सध्या आपल्याकडं. मका आहे पण जास्त नाही आहे. मग पप्पा म्हटलं तेवढी मका पेरून या. मग आज आपण चाललो आहे आपले मित्र किरण भोसले यांच्यासोबत मका पेरायला. किरणकडं मका पेरायची मशीन आहे, त्याच्यामुळे किरणला म्हटलं ट्रॅक्टर घेऊन ये, आपल्याला आज मका पेरा जायचं. किरण म्हटलं चालते संध्याकाळी येतो, पण बोला लवकरच ये बाबा, सकाळी लवकर जायचं. त्याच्यामुळे मग ट्रॅक्टर घेऊन आला. ट्रॅक्टर घेऊन आल्याच्या नंतर मग आम्ही निघालो मका पेरायला. पण आम्हाला काय मका पेरायचं काय एवढं काही माहिती नव्हतं, पण बोला आज मका पेरूनच यायचं, काही होऊ द्यात. मग निघालो. गुड्डू शेटला म्हटलं घ्या मका. गुड्डू शेट मका आणायला गेले होते सकाळी, मग मका घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही निघालो मका पेरायला. मग इकडं बघू शकता तुम्ही, आपलीच मका आहे, पण अजून लय टाईम आहे तिला. पण मग ही मका येईपर्यंत तोपर्यंत आपली ही मका पेरून ठेवली तर आपल्याला बरं होईल, म्हणून म्हटलं चला मका पेरूया. तोपर्यंत मका पेरायला निघालो. मका बघू शकता तुम्ही आमची. ही पण आता येईल एवढे 15-20 दिवसात खायला. ही पण चांगलं, तिला स्प्रिंकलर चालू केलेलं आहे. सरळ कुठला मला वाटतं मग तिकडनं पेरायला तसं असं सर खाली खालतो. फायनली आपण शेतात पोचलेलं आहे. आता आपल्याला पेरायचं आहे. चला उतरा पलीकडं मापात पेर आपलं तुझं अंदाज. हे बघा आधुनिक शेतकरी सगळे चांगले आहे मोठे बघू कसे. आपण काय येडा आहे का काय गबिला म्हणायचं. एक नंबर बोंड बीड नाही बघ बोंडा अडकते वा असं वर करू इकडे येईल तुझ्या दोंडा सर मागे नाही, हवा इकडे वयच वरनच टाक म्हणजे वाढल. हे जायला काय बोंड अडकते ती. एवढी मग कांडी राहिलेली काढा येते का. पेऱ्यातलं पण वावर पेरायचं एवढं मग एवढंच होईल का. आहे की घरी मग कशाला म्हणलं आहे ना सोनं आता चांगलं. कमी जास्त करायचं किती उचलायची सोडण्यावर पण डिपेंड असतं. घरीच जाणार आहे ना ट्रॅक्टर केवळ साहेब वरुडगावचे युवा उद्योजक माननीय किरण भोसले साहेब तर चकाकतोय रे हो. उन्हात म्हणजे काय लागा, मेहनत तुझी रंगाला येते भावा. ही रोटरले पप्पांचा तो मित्र होता. कसला आधुनिक शेतकरी आहे, तुम्हाला माहित नाही भागल का नाही.
आता पण मकाच होय. मका मस्त. एकदा पुण्याला जाऊ दे रे किरण. आपलं काम कधी चालू होते हो? काम उन्हाळ्यापर्यंत आहे मी. किरण शेट पेरून होते तोपर्यंत आमचं प्लॅनिंग चाललं होतं की सारटं कोण ओढणार आणि पाणी कोण तुंबवणार, कारण की रान तुंबवल्याशिवाय काही उगून येणार नाही असं सगळे म्हणत होते. त्याच्यामुळं आम्ही मस्तपैकी प्लॅनिंग केलं. गुड्डू शेट बोललं मी सारटं ओढतो, मग मी बोलला ठीक आहे मी पाणी धरतो. त्याच्यानंतरनं किरण शेटचं सगळं पेरून झालं. त्यानंतरनं आम्ही मस्तपैकी प्लॅनिंग केलं संध्याकाळी बाहेर जायचं. त्यानंतरनं आम्हाला जायचं होतं अड्ड्याला. आज कुरोलीचा अड्डा आहे. मग बोलत चला याच्यानंतर आपण कुर्लीच्या अड्ड्याला जाऊया. किरण शेटला काम होतं पण किरण शेट बोललं की राहू देतात आता काम, जाऊया अड्ड्याला. मग आम्ही मस्तपैकी सगळं झालं, आम्ही निघालो अड्ड्याला. एवढं सगळं प्लॅनिंग झाल्याच्या नंतर ना आम्ही निघालो घरी. घरी निघताच आमचा प्लॅन असा झाला की आपण पहिलं जाऊ गावात जाऊन काहीतरी थंड पिऊयात, कारण की किरण शेट आणि किरण शेटचा ट्रॅक्टर लय तापला होता. म्हणून आम्ही आपलं प्लॅन केलं की अगोदर आपण घरी जाऊ, मस्तपैकी थंड होऊयात. त्याच्यानंतर जेवण झालं आणि मग निघालो आम्ही अड्ड्याला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्स फॉर द वॉचिंग.